लातूर शहरातील विजया गॅस एजन्सीमध्ये गेल्या 2 महिन्यापासून गॅस सिलेंडर मिळत नसल्याने आणि संबंधित एजन्सीकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने नागरिकांनी अखेर गॅस एजन्सीवर जाऊन संताप व्यक्त केलाय। एकतर किरायाचं घर, त्यात गॅस संपल्यामुळे स्वयंपाक कसा करायचा हा प्रश्न, चूल पेटवावी तर घरमालकाचा विरोध। त्यामुळे गॅस एजन्सीवर विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेला कोणतेच उत्तर मिळत नाही। त्यामुळे महिलेने संताप व्यक्त केलाय। तर महिनाभरापासून गॅस नसल्याने अपंग नागरिकांना देखील स्वखर्चाने ऑटो रिक्षा करून गॅस एजन्सीवर जावं लागतंय, मात्र तरीही गॅस मिळत नाही। तर एकूणच नागरिकांचा संताप पाहून कर्मचाऱ्यांनी तात्पुरती नोंदणी करून घेण्याचे सोपस्कार केलेत असले तरी गॅस मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येते। माझी इंडियन म्हणजेच आपले पाटलांची गॅस एजन्सी आहे, माझी शिवराज पाटलांच्या गॅस एजन्सीचा गॅस आहे माझ्याकडे। गेले मी 1 महिना झालं बुकिंग करते, बुकिंग नंबर एक्सेप्ट होत नाही। बुकिंग केलं तर ते इथले एजन्सीवाले फोन उचलत नाहीत। महिना झालं मी बुकिंग करून 4 वेळेस मी येऊन गेले, समोरून ह्यांचं शटर बंद असतं। मी 4 वेळेस येऊन गेले, समोरून शटर बंद असल्यामुळे मी वापस गेले आणि आज परत वैतागून आल्याच्या नंतर इथं लोक हालचाल दिसली म्हणून मी मागे आले। मागे आल्याच्या नंतर मागणं ह्यांनी सिलेंडर देत होते आणि मग आम्ही विचारलं आम्हाला का सिलेंडर भेटत नाही, महिना झाला बुकिंग करून घरी का सिलेंडर येत नाहीत म्हणलं तर ह्यांनी सांगतायत हळू बोला, भेटेल तुमचं काय की नाही, प्लांट नाही, गाडी नाही, हे नाही ते नाही, असे आम्हाला बहाणे सांगायलेत। महिना झालं माझ्याकडे गॅस नाही, मी किरायच्या घरात राहते, कशी चूल पेटवायची, घरमालक निघून जावा म्हणतोय, आम्ही काय करायचं आणि काय खायचं, मतदान करून सुद्धा आम्हाला ही वेळ आहे। विजया गॅस एजन्सीचे मी 2 वेळेस रिफिल बुकिंग केली। 2 वेळेस डिलिव्हरीचं पावती मला मेसेज मिळाला, पण अद्यापर्यंत एकही गॅस माझ्या घरी पोच झालेला नाही। मी वारंवार 5-7 वेळेस, जवळजवळ 15-20 वेळेस कॉल केला। लँडलाईनचं सुद्धा फोन बंद आहे, दुसरे मेसेज तरी नाहीतच। त्यामुळंच फार अडचणीच्या गोष्टीला तोंड द्यावं लागत आहे। काही लोकांची तर दैनावस्था पाहावीशी असे वाटत नाही। आता ही दुरावस्था जर इकडे तर टी व्हीवर दररोजच बातमी आहे की घरगुती गॅस तुम्हाला ताबडतोब पोचलं जाईल, परंतु तशी ही अवस्था इथं दिसून येत नाही। तरी आम्हाला लवकरात लवकर गॅस पुरवठा करावा ही नम्र विनंती। मी कदम विठ्ठल काशनाथ। किती वनवन काय, आता आज इथंच आलो, त्याला फोन केले नाही, तेवढं काही रिक्वेस्ट केली, काही इकडल्या तिकडल्या मार्गाने सांगितलं, पण कुठल्याच मार्गाने काही व्हायला तयार नाही। तेव्हा आज ऑटो घेऊन इथंच आलो। किती दिवसापासून गॅसची बुकिंग करताय? 2 महिने झाले। आता काय परिस्थिती आहे? काहीच नाही, गॅस संपला घरी, चला म्हणून आज आलो इकडं। नाव काय आपलं? बाबू गिरी।